कृष्णा हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया उभे कमळी माझे हेची सर्व सुख तू कमळी माझे हेची सर्व सुख कमळी माझे हेची सर्व
पाहतालोचनी रूप पाहतालोचनी पाहतालोचनी रूप
चित भारवित विसर भारवित विसर भारवित विसर हरे हरे चित भारवित विसर भारवित घरची कुटी खाती घरची कुटी खाती घरची कुटी खाती गोष्टी घरची कुटी खाती घरची कुटी खाती सीता घरा मोहे बनालोगी मोहे बनालोगी
Hare
भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैसी जाऊ घरा
नो हे बरा लौकिक विठ्ठल वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं मठस्य पत्रस्य पुटे शयनं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक चित्त भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा एक प्रसिद्ध असा अगदी छोटासा 4 चरणाचा काला या प्रकरणातला अभंग आजच्या या कीर्तन निरूपणासाठी मी आपणासमोर गायला। आपल्या या बोडकेवाडी गावामध्ये प्रतिवर्षी साजरा होणारा हा काकडा भजन सोहळा, या काकडा भजन सोहळ्याची, या साधनेची, या उपासनेची सांगता आपल्या सगळ्यांच्या वतीने काल्याच्या सेवेने, काल्याच्या कीर्तनाने होते आहे। बोडकेवाडी ग्रामस्थ आपण सगळी भजनी मंडळी, वारकरी, भाविक, सज्जन, माता पिता, आपण सगळ्यांनी ही सेवा, काल्याची सेवा, सांगतेची सेवा माझ्या वाट्याला दिली। सेवेसाठी वेळेत हजर झालेलो आहे। वारकरी संप्रदायाची कुठलीही साधना, तिची सांगता काल्याच्या सेवेने होत असते हे एव्हान आपल्याला ठाऊक झालेलं आहे। त्याचं कारणही मोठं प्रसिद्ध आहे आणि मोठं गोड सुद्धा। काल्याचं कीर्तन शेवटी का, त्याचं कारण असे की कुठल्याही गोष्टीचा शेवट गोड असावा अशी माणसाची अपेक्षा असते। उपनिषदाचा असा सिद्धांत आहे, मधुरम समाप्येति। कुठलीही गोष्ट तिचा शेवट गोड असावा। जेवणाचा किंवा प्रसादाचा शेवट गोड असावा, म्हणून आपण जेवणामध्ये काहीतरी गोड पदार्थ ठेवतो की बाबा आलेल्याला आपल्या घराची आठवण, आपल्या प्रसादाची, जेवणाची, भोजनाची आठवण राहावी, ही चव त्याच्या जिभेवर राहावी, म्हणून त्याच्यासाठी तो शेवटचा गोड पदार्थ असतो। जेवणाचा शेवट गोड असावा, जीवनाचा सुद्धा शेवट जसा जेवणाचा तसा जीवनाचा सुद्धा शेवट
गोडच असावा तुकोबरायांची अपेक्षा आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, कारण आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या भरा. भजनाचा शेवट गोड व्हावा म्हणून ही जाणकार मंडळी, गवई मंडळी, गाणारी मंडळी ज्या रागाने भजन मैफिलीचा शेवट करतात तो राग म्हणजे कोणता? भैरवी. मोठा गोड राग. इतर रागांना वेळ आहे. जसं भैरव राग, भूप राग, दुर्गा सकाळी गायले जावे, बिंपला संध्याकाळी 4 वाजता गायला जावा, मारवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गायला जावा, हिंदोळ सूर्य अस्ताला जात असताना जोगिया, गुणकली हे सूर्यास्ताच्या वेळेचे राग. उत्तर रात्रीमध्ये तोडी गायला जातो. भैरवी एक असा राग आहे ज्याला वेळच नाही, म्हणून त्या भैरवीला पंडित भीमसेन जोशींनी असं विशेषण दिलेलं आहे, सदा सुहागन राग. तो राग म्हणजे कधीही गायलेला चालतो, फक्त तो गायला का दुसरा गायचा नाही. जेवणात एकदा भात आला का परत चपाती मागायची, तेवढ्यावर आवरून घ्यायचं, त्यानंतर परत चपाती मागायची नाही. अगदी तसंच आहे. भैरवी म्हटली की परत त्या भजनाचा शेवट. का म्हणून? कारण या गाणाऱ्या मंडळींना, या गुणीजनांना माहितीये की माणसाला शेवट आठवणीत राहतो. खरी गोष्ट आहे, माणसाला शेवट आठवणीत राहतो. माणूस एवढा कमजोर बुद्धीचा आहे, स्मरणशक्तीचा आहे की त्याला 5 वर्षे लक्षात नाही राहत, त्याला शेवटचे 6 महिने लक्षात राहते. आता जास्त बोलायला नको, परिस्थिती अवघड आहे. त्यामुळे ही राजकारणी माणसं शेवटच्या 5 वर्षात, शेवटच्या 5 महिन्यामध्ये जास्तीत जास्त कामांचं उद्घाटन करतात की बाबा लोकांना ही शेवटची 5 महिने जास्त आठवणीत राहतात. तसं भजनाचा शेवट भैरवीने, कारण भैरवी एवढा गोड राग आहे की त्याला बाकीचं नाही कळालं तर चालेल, पण भैरवी त्याच्या मनाला स्पर्श करील आणि म्हणून तो दुसऱ्या भजनाला जरुरी, कारण त्याच्या शेवट ध्यानात राहील. तसं आपल्या वारकरी संप्रदायाची कुठलीही सांगता ही काल्याच्या सेवेने, कारण त्यात भगवान श्रीकृष्णाच्या लीला आहे आणि त्या फार गोड आहे, त्या फार मधुर आहे. म्हणून त्या लीला मनात घोळत राहतील, त्या लीला मनुष्य चिंतन करत राहील आणि त्याच्या योगाने पुढच्या वर्षीच्या काकड्याची मनुष्य ओढ मनामध्ये ठेवील की बाबा कधी काकडा येईल, कधी कार्तिक महिना उजाडेल, कधी कोजागिरी पौर्णिमा येईल, परत एकदा मी कधी सेवा देवाच्या पायी रुजू करेन. म्हणून सेवेची सांगता काल्याने आणि काल्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीला. चरित्र ते उच्चारावे, एकत्रीकरण, मिसळणं, त्याचं नाव काला. आमच्याकडे शेतकरी दुपारी जेवतो ना, तो बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी असते ती कुस्करतो, त्याच्यात दूध घेतो, त्यात थोडी साखर टाकतो, त्याच्यावर त्याने थोडी मेहनत घेतली की तयार होणाऱ्या त्या मिश्रणाला काय म्हणतात? दूध भाकरीचा काला. तेवढ्यात त्याला फोन आला की मित्राचा अर्जंट आहे. त्याने ते ताट बायको पुढे सरकवलं, पत्नीला सांगितलं यातली भाकरी परत तिला काढून ठेव, यातलं दूध परत फ्रीज मध्ये ठेवून साखर डब्यामध्ये ठेव, आता जमणार नाही. आता त्याचा काला झाला, मिश्रण झालं. काला शब्दाचा अर्थ एकत्रीकरण. मग या काल्याच्या कीर्तनामध्ये कुणाचं एकत्रीकरण अपेक्षित आहे? एकत्रीकरण अपेक्षित आहे ते दोघांचं. आपण जीव आहोत, परमात्मा शिव आहे. आपण जीवाने देवामध्ये झालो, याचं नाव काला. म्हणून तर आजच्या प्रसंगी या माठामध्ये कार्यकर्त्यांनी, तरुण मुलांनी आता प्रसाद भरला असेल तो दही आणि लाह्या यांचा असेल. दही एक आहे, लाह्या अनेक आहे. दही ओल आहे आणि लाह्या कोरड्या आहेत. कोरड्या अनेक लाह्यांनी
एका दह्यामध्ये जाऊन आर्द्र होणं, ओलावा घेणं, आर्द्रता घेणं आणि लोकांच्या उपयोगाला पडणं, हा दही भाताचा काल आहे. तसं आपण जीव आहोत ना, आपण अनेक आहोत, पण वास्तविक आपण स्वरूपाने एकच आहोत. आपला गैरसमज असा आहे की बाबा हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे. आपण उपाधीने किंवा बाहेर कव्हर आपलं वेगळं असेल, पण आत पडलेलं चैतन्य, प्रतिबिंब, ताकद ती मात्र एकच आहे. आमच्या शिर्डीच्या साईबाबांचं ब्रीदवाक्य, त्यांच्या मुखातील एक आशीर्वाद नेहमी असायचा, सबका मालिक एक आहे. कठोपनिषद नावाचं उपनिषद आहे. ते उपनिषद असं दृष्टांत देतं की दुपारी 12 वाजता सूर्य अगदी डोक्यावर आला, आकाश निरभ्र आहे, आकाशात ढग नाही. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने 1000 बादल्या जर पाण्याने भरून ठेवल्या तर डोक्यावर आलेली सूर्य त्या बादल्यांमध्ये किती दिसतील? 1000 दिसतील प्रतिबिंब. म्हणून सूर्य 1000 होत नाही. तो सगळ्या बादल्यांमध्ये दिसणारा सूर्य स्वरूपाने मात्र एक आहे, अभिन्न आहे, त्यांच्यामध्ये भेद नाही. तसं आपण कल्पना करा की आपण बसलेल्या बादल्याच आहोत. आपण जे हलतोय, बोलतोय, डुलतोय, ही जी ताकद आहे ना आतली, ही एकच आहे. तो कामने गयची देवामध्ये जाणं. त्या गवळणी कृष्णाला म्हणायच्या ना, आम्ही बहुजनी तू एक लाशारंग पाणी दिससी येथे, हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा सरसर परताना कोणारू काय, तुझा संग झाल्या मग मी घरा कैसी जाऊ, तुझा संग झाल्या मग मी घरा कैसी जाऊ. सासुरासिनी आम्ही गवळणी जाऊ दे हरी, जाऊ दे हरी. बहुवेळ लागता सासू सासे, बहुवेळ लागता सासू सासे, हो पती घरी सर 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 करता. जीवाची हा अवस्था आहे की त्याला असं वाटत राहतं आम्ही फार आहे, आम्ही खूप आहे, आम्ही वेगवेगळे. माळेची फार अर्थ आहेत. आपण गळ्यामध्ये माळ घालतो ना वारकरी, प्रत्येक संप्रदायाची कुठली तरी, कोण रुद्राक्षाची घालेल, कोण चंदनाची घालेल, वारकरी तुळशीची घालतो. माळ खूप काही शिकवण देत असते. त्यातली एक शिकवण मी, माळ खूप काही सांगत असते. माळ सकाळी सकाळी आंघोळ करताना, साबण लावताना अशी अलगद हाताला लागते. सकाळी सकाळी सांगून जाते की तू माळकरी हे दिवसभर ध्यानात ठेव जरा. तो आता जगात जाणार आहे, जावंच लागतं. रोटी, कपडा, मकान, अन्न, वस्त्र आणि निवारा. मला कोणतरी सांगतो अन्न, वस्त्र, निवारा, त्यात चौथा मोबाईल धरा. म्हटलं धरणार आवश्यक. तर हे मिळवण्यासाठी फिरावंच लागतं, जावंच लागतं. पण तुझ्या गळ्यात माळ हे मात्र लक्षात ठेव, तू वारकरी. कारण तू वाईट वागलास ना, लोक तुला सोडून देतील. तुझ्या संप्रदायाची माळ तुझ्या गळ्यात घातलेली त्या संप्रदायाला चटकन धरतील. माणसाची पद्धत, एखादं पोरग वाईट वागू लागलं तर त्याला विचारत नाही बाबा तू असं का वागला, कोणाचं रे तू. म्हणजे त्याचं मूळ शोधण्याचा माणसं प्रयत्न करतात. माणसं गंगेचं दर्शन घेण्याऐवजी गंगोत्रीला पटकन पोहोचतात. म्हणजे तिचा उगम जिथून आहे, त्यामुळे आपली गंगोत्री जिथून आहे, ती गंगोत्री म्हणजे ज्ञानोबार आहे. त्या गंगोत्रीला शुद्ध ठेवण्याचं काम आपण करावं अशी माळ आपल्याला सांगत राहते. पण माळेचा एक अर्थ मी असा काढलाय की माळेचा कुठलाही मणी फोडला तरी सुद्धा आत निघणारा मणी फार आहेत, पण कुठलाही मणी फुटला तोडला तरी सुद्धा आत निघणारा दोरा मात्र एकच आहे. गीता बोलते सूत्रे मणी गणायू. तसं आपण मणी आहोत आणि आतलं सूत्र, दोरा परमात्मा आहे. हे जाणणं, हे अनुभवाला येणं, याचं नाव काल. हा झाला आध्यात्मिक काला.
किंवा वेदांताचा काला. दुसरा काला तो भक्तिशास्त्राचा काला आहे. भक्तिशास्त्र असं म्हणतं की देवाला आजच्या क्षणी प्रेम मागावं, आर्द्रता मागावी, देवाला ओलावा मागावा. माणसं कोरडी झाली की त्यांचे व्यवहार सुद्धा शुष्क होतात. बैलगाडी असायची पूर्वी, ती जर कुरकुर करायला लागली तर बाजूला घेतलं जायचं आणि शेतकरी काय सोडायचं त्याच्यात, हा वंगण, लुब्रिकंट, ओलावा. बैलांना कमी कष्ट पडायचे, ते वंगण सोडलं की बैल सहज ओढू लागायचे, आवाज बंद व्हायचा, गाडीची गती वाढायची. हे म्हातारे माणसांचे गुडघे बाजू लागतात ना असे कट कट करू. ते डॉक्टरकडे जातात. डॉक्टर सांगतो की बाबा यातला ओलावा संपला, यातली आर्द्रता स्निग्धता संपली. मग आपण जर म्हटलं की त्यातलं तेल संपलं तर मग तेल भरा. तेल भरण्याचं इंजेक्शन काही अजून निघालं नाही. त्याच्यावर त्यांच्याकडे एकच उपाय असतो, तो म्हणजे ऑपरेशन करा, गुडघात बदलून टाका. आत्यंतिक निवड, डायरेक्ट गुडघात नी रिप्लेसमेंट. मला कोणतरी फार चांगला विनोद पाठवला काल. म्हणे ऑपरेशन थिएटरमध्ये ते पेशंट डॉक्टरला सांगत होतं, डॉक्टर साहेब माझं आयुष्यातलं पहिलंच ऑपरेशन आहे, जरा जपून, अजून कधी ऑपरेशनची वेळ आली नव्हती, काळजी घ्या, कधी अजून वेळ आली नव्हती, आयुष्यातलं माझं पहिलं ऑपरेशन आहे म्हणून घाबरलेलो. डॉक्टरने सांगितलं काळजी करू नका, तुमचं पहिलंय, माझं सुद्धा पहिलंच आहे, मी अजून कोणावर प्रयोगच केला नाही, मी प्रॅक्टिकलला कधी हजरच राहिलो नव्हतो, तिथं बिडूक बिडूक डायरेक्ट माणूस. कल्पना करा की या गुडघ्यातलं ऑइल जर संपलं तर ऑपरेशनची वेळ येते. अशी माणसं पंक्तीला बसू शकत नाही, अशी माणसं कीर्तनाला बसू शकत नाही, मागे बसतात खुर्चीच्या अपेक्षा. घरात बदल होतात त्यांच्या त्या बैठकीमुळे. जर गुडघ्यातलं ऑइल संपलं तर जीवन एवढं कठीण नाही. मानवी जीवनाच्या जगण्याच्या व्यवहाराचा ओलावा, आर्द्रता म्हणजे प्रेम आहे. आणि हे प्रेम जर माणसाकडून निघून गेलं ना तर जगणंच अशक्य होईल. म्हणून देवाला काला मागायचा. वारकरी मागतो काय बरं देवाला? काय प्रपंच मागतो का? पैसा मागतो का? रामकृष्ण परमहंसांना विवेकानंद म्हणायचे की एकदा तर काली मातेला म्हणा की हा गळ्याचा कॅन्सर आहे, आई मला यापासून मुक्ती दे. तुमच्याशी तर देवी रोज बोलते, तुम्हाला यातून ती जरूर मुक्ती देईल. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, विवेकानंद नरेंद्र, मला माझा परमार्थ देवीकडे हे मागण्याची परवानगी देत नाही. मला माझा शुद्धपणा देवाकडे प्रपंच, देवीकडे प्रपंच मागण्याची परवानगी देत नाही. कधीतरी वाटेल आणि कधीतरी मागेल. पण तसं झालं ना, आयुष्यभर तो कॅन्सर त्यांनी गळ्यावर काढला, भोगला आणि भोगून संपवला. शेवटी शरीर संपलं. पण रोज भेटणाऱ्या काली मातेला ते कधी म्हटले नाही की या गळ्याचा कॅन्सर तेवढा बाजूला जाऊ. आध्यात्मिक मनुष्य देवाकडे काय मागतो बरं? काय प्रपंच मागतो का? व्याधीपासून सुटका मागतो का? देव त्याच्या खुशीने देईल, देईल न देईल त्याची मर्जी. पण मग आपण मागायचं नाही. आपण काय मागायचं? आपण मागायचं त्याला हे प्रेम. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, शास्त्राच्या दृष्टीने काला. आणि आणखी एक काला आहे, तो सामाजिक काला आहे. सामाजिक समता संतांना अभिप्रेत आहे. या मंडपामध्ये सगळ्यांनी एकत्र यावं. इथं धर्माची, जातीची बंधनं गळून पडावी, वयाची बंधनं गळून पडावी. हा स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा इतका शिकलेला आहे, तो शिकलेलाच नाही, त्याने शाळेचं तोंड पाहिलं नाही, शाळेने त्याचं तोंड पाहिलं नाही. हे जे भेद आहेत, तो ज्ञानी आहे, तो अज्ञानी आहे, तो विज्ञानाचा तज्ञ, हा ज्ञानाचा तज्ञ, हा अध्यात्मातला, हा प्रपंचातला, हे भेद कळून पडावे. कारण आपण माणसं आपल्याला भांडणं करण्यासाठी फार किरकोळ कारण पुरेशी. आपल्या तोंडात एक शब्द असतो, तत्वाचा प्रश्न. तत्व फार लवकर पकडणारी माणसं आहेत.
तत्व काय असेल सांगता येत नाही. गाडी कुठं लावावी हे पण तत्व करून टाकतो आपण की तत्व आहे माझं, गाडी अशीच लावायची. 2-5 गाड्या तरी माझ्यामुळे अडकल्याच पाहिजे, आपलं तत्वच आहे. तत्व या गोष्टीहून आपण या चांगल्या शब्दाला धरून आपण काही वाईट वागण्याची प्रमाणपत्र घेत असतो की सगळं दूर टाकावं, दूर टाकता येईल. त्या कल्पना करा, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये किती संत जमले, अपार मिळाले वारकरी. पण ते सगळे एकत्र आले तेव्हा माऊलींनी डाव्या हातावर काला घेतला आणि कुणाकुणाला वाटलं बरं. त्या सगळ्यांची नावं संतांची जरी तुमच्या लक्षात आली तरी सुद्धा बरीच भांडणं आपोआप संपतील. संत श्री विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी चोखोबारायांना काला भरवला आणि आपल्या मिठीत घेतलं. संत श्री ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना काला भरवला. नामदेव हा शिंपी. गोरोबा काका कुंभार कानोपात्रा, तिला तर आडनावच नव्हतं. श्यामा नावाच्या गणिकेची पोरगी होती, आडनावच नव्हतं, वडिलांचा तपासच नाही, पत्ताच नाही. अशा त्या कान्होपात्रेच्या मुखामध्ये माऊलींनी काला भरवला, हातामध्ये काला दिला आणि सगळ्यांच्या हातातला काला माऊलींनी सेवन केला. सगळे भेद तिथंच गळून पडले होते, संपले होते. म्हणून तर एवढे वारकरी जमा झाले, इतके वारकरी जमा झाले तरी सुद्धा वर्णन असे की सगळ्यांनी जेव्हा कीर्तनामध्ये भजनामध्ये टाळी वाजवली तेव्हा त्या टाळीचा आवाज मात्र एकच आला. एकच टाळी झाली चंद्रभागे एकच टाळी झाली चंद्रभागे बोलण्याचं काम आहे. दोन्ही बाजू मजबूत आहे. गुरुजी स्वतः वाजवायला, ही सगळी मंडळी गायला आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, वाळवंटात अपार मिळाले वारकरी तरी सुद्धा टाळी एकच झाली. इथं जर मी म्हटलं ना टाळ्या वाजवत कशा शेंगा पाखडल्यासारख्या, कोणाची कुठं कोणाची कुठं कोणाची कुठं. पण त्या एवढ्या वारकऱ्यांची टाळी एक वाजली याचा अर्थ मन किती जोडलेली असतील बरं. म्हणून तर जर कोणी म्हटलं ना वारीमध्ये काय गर्दी जमली, मला त्या गर्दी शब्दाचा फार राग येतो. वारकऱ्यांच्या समाजाला, वारकऱ्यांच्या त्या मेळ्याला कधी गर्दी म्हणू नये. तो वारकऱ्यांचा अधिवेशन, ते वारकऱ्यांचं अधिवेशन आहे, संमेलन आहे, तो मेळा आहे, वारकऱ्यांचं ते संमेलन आहे. त्याला माणसाने गर्दी म्हणू नये. गर्दीत म्हणायची असेल ना मुंबईला जावं माणसं, मग तुम्ही गर्दी पाहाल सुद्धा, अनुभवाल सुद्धा. मी पहिल्यांदा लोकलने प्रवास केला असा, कल्याणहून ठाण्यात जायचं होतं, नाही डोंबिवलीला जायचं होतं. मला वाटलं लोकल येईल मग दरवाजा उघडेल, मला माहितच नव्हतं पहिलाच प्रवास. तो दरवाजा उघडाच असतो मला काय माहिती. ती यायची भरून माझ्यासमोर जायची सुद्धा. मला डोंबिवलीपर्यंत जायचं होतं. एकांचं काय अडचण आहे, 3 लोकल गेले, तुम्ही तशीच्या तशी उभे. मला काही घुसता येत नाही, मला लोकलमध्ये एवढ्या गर्दीने चढता येत नाही. त्यांनी सांगितलं स्वतःहून चढायचं नसतंच, मी दरवाजा समोर जा, लोक आपोआप चढवते. मी त्या घोडप देवला गेलो होतो कीर्तनालयावर. तो कार्यकर्ता ज्याने कीर्तन घेतलं होतं ना, त्याने सारखा विचारायचा फोन करून, महाराज कशी येणार आहे. म्हटलं मी लोकलने येणार आहे, लोकलने जाणार आहे. कितीच्या गाडीने जाल. म्हटलं अजून आलोच नाही, जायचं बरं विचारतो हा माणूस. पण कीर्तन झालं, पाऊस झाला, शेवटची लोकल रद्द झाली. त्यांचं आता म्हटलं मुक्कामाला थांबावं लागेल तुमच्या घरी. मी गेलो त्याच्या घरी. त्याची 10 बाय 10ची खोली, गर्दीत
मग मला कळालं की हा जाल किती वाजता जाल म्हणून विचारायचं प्रपंचच तसा तेवढ्या गर्दीचा. 10 बाय 10ची खोली, त्याच्यात ते गॅस तिथंच, त्याच्यात ती कॉट, ती शोकेस छोटस, प्रपंच, भांडी कुंडी सगळी, त्याची मुलं लेकरं, त्याचा प्रपंच. मी तर गेलो, म्हटलो आता मी कुठं आराम करणार, तुम्ही कुठं आराम करणार. त्यांनी सांगितलं महाराज सगळी व्यवस्था आहे, हे पहा फळ्या टाकलेल्या होत्या, माळा केलेला होता, माळा मधोमध असं खोलीच्या. मला सांगितलं तुम्ही वरती झोपा. मी म्हटलो मला वरती नाही जाता येणार. त्यांनी सांगितलं काळजी करू नका, मी तुम्हाला वरती टाकून देतो. म्हणजे सामान टाकल्यासारखी गंमत आहे. म्हटलं मला नाही उतरता आलं. मग सकाळी त्यांची काळजी करायची नाही. सकाळी तुम्ही तंगड बाहेर काढायचं, मी ओढून घेतो. म्हणजे पायी गेलो असतो ते परवडणार. याला गर्दी म्हणतात. याला काय म्हणतात? गर्दी. वारकऱ्यांची गर्दी नाही, तो वारकऱ्यांचा समाज. म्हणून तर संध्याकाळी माऊलींच्या आरतीला पोहोचल्यावर मुक्कामाला, दिंडीमध्ये, सोहळ्यामध्ये काय म्हणतात? गर्दीची आरती म्हणतात का समाज आरती म्हणतात? समाज आरती. वारकऱ्यांचा तो समाज, वारकऱ्यांचा तो मेळा आहे, वारकऱ्यांचं ते संमेलन. सगळ्यांची टाळी, कारण सगळ्यांच्या भावना एकसारख्या होत्या ना. मने हरी रूपी रूपी गुण. देवगिरी किल्ल्याकडे परतून पाहिलं, फिरून पाहिलं. राजधानी होती महाराष्ट्राची, त्याला जिंकता आली नव्हती 4 महिन्यामध्ये. बारीक आहे का मोठं गोड आहे. 4 महिने ज्या राजधानीला वेढा टाकून बसला, ती राजधानी कब्जात आली नाही म्हणून परतणारा अल्लाउद्दीन खिलजी 10 मैल दूर गेला. परतून पाहतो संध्याकाळ, अंधार, थोडासा अंधुक प्रकाश आणि शेकोट्या पेटलेल्या दिसल्या. त्याने विचार केला एवढ्या कशा शेकोट्या पेटल्या. म्हणून कोणीतरी शेतकरी कामावून घरी चालला होता शेतातून. त्याने शेतकऱ्याला विचारलं एवढ्या शेकोट्या कशा पेटल्या. शेतकऱ्यांनी उत्तर दिलं शेकोट्याने स्वयंपाक चाललाय. म्हटलं एवढ्या कस काय ठिकाणी स्वयंपाक? सगळ्या सैनिकांचा एकत्र स्वयंपाक होत नाही का? म्हटले नाही होत, कारण आमच्याकडे जाती असतात. त्या शेतकऱ्यांनी माहिती दिली. एक जात दुसऱ्याच्या पंक्तीला जेवायला जात नाही. जरी तिचं नाव जात असलं तरी पण जात नाही. तर काय करतात? सवय लागली. आणि मग त्याने आपल्या चुलत भावाला सांगितलं होतं, इब्राहिम त्याचं नाव, की इकडे आपल्याला परत एकदा देवगिरीकडे चालून जायचं, आपण जिंकणार. चुलत भावाने सांगितलं 4 महिने वाया गेले, तुम्हाला आता कसं काय साक्षात्कार झालं की आपण जिंकणार? त्याने दिलेलं उत्तर हृदयावर कोरून ठेवा. महाराष्ट्रीयन माणसाने हृदयावर कोरलंच पाहिजे. त्याचं उत्तर असं होतं, आपण जिंकण्यामध्ये ती पंगत बसवली. ती पंगत आजही कुठल्याही काल्यामध्ये पाहायला सापडते. आम्ही ती प्राणपणाने जपली. खरा काला झालाय तो यमुनेच्या वाळवंटामध्ये श्रीकृष्णाने केलाय, पण तो आणला आमच्या संतांनी चंद्रभागेच्या आणि इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये. पवना, आंध्रा, इंद्रायणी आदी नद्यांच्या वाळवंटामध्ये हा काला माऊलींच्या करुणेने, माऊलींच्या कृपेने आपल्याला मिळतो. आज या बोडकेवाडीमध्ये मिळतोय. प्रस्तावना थोडी लांबली काला या प्रकरणावर. हरीने माझे हरिले चित्त. देवाने जो काला दिलाय, आनंद दिलाय, तो 4 प्रकाराने दिला. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने 4 प्रकाराने हा काला गोपींना वाटला, गोपाळांना वाटला. पहिला प्रकार स्वतःचं रूप दिलं, रूप दाखवलं. दुसरा प्रकार स्वतःच्या लीला ऐकवल्या, स्वतःचं चरित्र ऐकवलं. काही साधकांना देवाने स्वतःचं नाम दिलं आणि काहींना देवाने स्वतःचा स्पर्श दिला, आलिंगनच दिलं. त्यांच्यासोबत देव खेळले, त्यांना स्पर्श केला. या 4 प्रकाराने देवाने काला दिला. पैकी गोपींना देवाने आपल्या रूपाचं दान दिलं, रूपाची देणगी दिली. त्या रूपाच्या काल्याचं वर्णन आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. हरिने माझे हरिले
चित्त भारवित विसरले. एक गवळण जी रोज भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी म्हणून लालायित अपेक्षा ठेवून त्या भगवान श्रीकृष्णाच्या घरासमोरून यमुनेकडे जायची. पाणी जेव्हा नदीचं आणलं जायचं ना, अगदी आतापर्यंत मला आठवतं की माझी आजी सुद्धा डोक्यावर ते कापड घ्यायची, काय म्हणायची त्याला, चुंबळ, त्याच्यावर मग तो हांडा, त्याच्यावर गुंडी म्हणजे छोटा हांडा, आणि त्याच्यापेक्षा छोटी कळशी, त्याच्यावर एक छोटी कळशी असायची. ते उंच व्हायचं, कारण की दुरून पाणी आणायचं. मग किती वेळा खेपा करणार, किती वेळा जायचं यायचं, जबाबदाऱ्या कामं फार असायची. मग अशा वेळी ते 4-4 हांडे महिला आणायच्या पूर्वी, तिकडून त्या कुपाहून, बावडीहून, विहिरीहून किंवा नदीहून मैत्रिणीकडून डोक्यावर ठेवून घ्यायचं, उंच व्हायचं ते. मग घरी आल्यावर नवऱ्याला सांगायचं उतरून घ्या. नवरा बुटका असेल तर शिडी लावूनच काढायचं. ती आपली अशी रिकामी हांडे घेऊन पाण्याला निघाली. पण भाग्य उजाडलं. प्रयत्न करत राहावे माणसाने. चांगला नियम फार दिवस केला आणि नाही सिद्ध झाला तर मनात असा विचार येतो की कशासाठी नियम ठेवायचं बरं, कशासाठी नियम सोडून देऊ. पण दुसऱ्या मनाने किंवा बुद्धीने लगेच निर्णय द्यायचा असतो की नियम करून काही फायदा झाला नाही, नियम सोडून तरी काय फायदा, थोडा दिवस अजून चालवावा. कारण चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी येण्यासाठी फार उशीर लागतो. वाईट गोष्टी, व्यसन कशी करावी हे सांगण्यासाठी कोणी विद्यापीठ स्थापन केले नाही. दारूबंदीसाठी मात्र संस्था उघडाव्या लागतात. टाळ कसा वाजवावा की कृष्टी गुरुजींनी हजारो विद्यार्थ्यांना शिकवलं आतापर्यंत. काही पोरं त्यांच्या अंगात नाहीच ताल आला, 400 बोल झाली पण तालातच बाहेर नाहीच, त्यांना जमलत नाही ते खेळत. त्याच्या अंगामध्येच तो रिदम, तो ताल नाहीच तर काय करणार त्याला. काहींना मात्र आपोआप वाजवता यायला लागलं. गावाकडेच ती राहिली माणसं, बोल नाही माहिती त्यांना पण थोडं आलं ना. चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी जन्मच्या जन्म आमचे श्रद्धेय परमपूज्य ब्रह्मलीन निकम बाबा होते. पेटीची प्रॅक्टिस करायची. दुपारी त्यांना संधिवाताचा त्रास होता, मग ते आम्हाला तेल मिळालं कर्नाटकमधून एक संधिवाताचं, मी ते द्यायचो, बाबांची मालिश करून द्यायचो दुपारी. आणि एकदा गेलो होतो, बाबा सारे गम घोकीत बसले होते निकम बाबा. मी गेलो दुपारी 3 वाजता, स्वर अजिबात नव्हता त्यांना, अजिबात स्वर नव्हता. आणि म्हटलो बाबा तुम्ही प्रॅक्टिस करता, तुम्ही सराव करता. म्हटलं मी आतापासून करत नाही बाळा, 15 वर्षापासून पेटीचा सराव करतो. मग कमाल आहे बाबा, 15 वर्षापासून करता तुम्हाला अजिबात स्वर नाही. बाबांनी सांगितलं बाळा असं आहे बाळा, या जन्मात नाही कामाला आलं, पुढच्या जन्मात कामाला येईल. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात कामाला येईल. या जन्मात नाही स्वर प्रसन्न झाला, पुढच्या जन्मात मात्र मी करेनच. चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी फार उशीर लागतो, फार उशीर. त्या प्रयत्नाने करायच्या असतात. रोजचा नियम तिचा देवाच्या घरासमोरून जायचा. आज दिसेल, उद्या दिसेल, निराशी झाली नाही. देव फार दिवस दिसले नाही, पण नियम सुरू ठेवला. देवाच्या घरासमोरून जात राहिली. आणि एके दिवशी परमभाग्य भगवान श्रीकृष्ण सकाळ सकाळच्या वेळी माखन हातामध्ये, आणि त्यात मिश्री म्हणजे खडी साखर. मिश्री हा हिंदीतला शब्द आहे. आपल्याकडे मिश्री ती सारेगम पद्धती, सगळे पांढरे, एक पांढरे, 2 पांढरे, नंतर ते आपोआप काळी 1, काळी 2, काळी 3 होतात. त्या मिश्री म्हणजे खडी साखर आणि माखन म्हणजे लोणी. ते लोणी आणि ती खडी साखर हातात घेऊन देव समोर काहीतरी एका कावळ्याकडे पाहत बसले होते. रसकान असं म्हणतोय, ताहिया हिरा की छोरी चकोरिया, छचिया भर छाछ पे नाच नचावी. त्या छोट्याशा भगवान श्रीकृष्णाला, खरं म्हणजे परब्रह्माला, त्या गोपींनी हातामध्ये माखन मिश्री देताना असं म्हणावं, कृष्णा एक वाटी माखन देते पण थोडं नाचून दाखव. आणि 1 वाटी माखनासाठी हे ब्रह्म अक्षरशः नाचून दाखवायचं. असं नाचणार ब्रह्म तुम्हाला वृंदावन खेरीच इतर कुठे दिसणार. असं नाचणार ब्रह्म तुम्हाला कथेशिवाय, कीर्तनामध्ये, कीर्तनाशिवाय इतर कुठं दिसणार नाही, जाणवणार नाही, भेटणार नाही.
सकाळची वेळ भगवान ते माखन हातात घेतलेले, उष्ट मुख उष्ट तोंड, आणि ती समोरून गेली. तिने ते देवाचं रूप पाहिलं. जी माणसं सुंदर असतात ना, जी माणसं सुंदर असतात त्यांनी काही पेहराव केला तरी ते सुंदरच दिसतात. काही माणसं सुंदरच दिसतात, पण मग एखादा शर्ट आवडला म्हणून त्याचा शर्ट आपण घालणं, आपलं जर शरीर त्या मापाचं नसेल तर आपल्याला वाटतं टेलरने माझा शर्ट बिघडवला. नाही, आपण आपलं पोट बिघडून घेतलंय. ते जर आता भगवान श्रीकृष्ण मुळात सुंदर आहे. सुंदर आहे किम न सुंदर. सुंदराला काय सुंदर दिसणार नाही, खरं उष्ट मुख आहे, पण ते सुद्धा इतकं सुंदर दिसलं, इतकं शोभलं की तिने त्या देवाच्या रूपाला पाहिलं आणि मनामध्ये ते रूप धारण केलं. डोळ्यातून यमुनेच्या पाण्याजवळ गेली, ते पाणी आपल्या 4 पात्रांमध्ये भरलं. रूपाचं विचार मनामध्ये विचार चालू आहे. चुंबळ डोक्यावर ठेवली, 1 हंडा ठेवला. मैत्रीण आली होती, तिच्याकडून ते बाकीचे 3 हंडे डोक्यावर ठेवून घेतले, परतली. पण हृदयात एक तर काम राहील, नाही तर राम राहील. दोन्ही गोष्ट एकत्र कधीच राहू शकणार नाही. ज्या क्षणी राम हृदयात आलाय त्या क्षणी काम म्हणजे प्रपंच हृदयातून निघून गेलाय. आता कुठं जावं हे कळत नाही. म्हणून त्या मैत्रिणीने तिला सल्ला विचारलं की का ग बाई असं का म्हणून झालं. तिने असं उत्तर दिलं की हरीने, मी आले त्या हरीला पाहिलं, त्याने माझं चित्त हरण करून घेतलं. हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. मग म्हटले मग काय, आता कुठं जायचं तेच लक्षात येत नाही. दुसरं चरण, आता कैसे जाओ घरा, आता कैसे जाओ घरा, हरीने माझी हरिले चित्त. हरी म्हणजे हरण करणं, जो पाप हरण करतो, चित्त हरण करतो, वासना हरण करतो. आमच्या गुरुजींना आम्ही असा प्रश्न विचारला होता, कृष्ण हे नाम असं का लिहिलं जातो क, आणि त्याला अर्धा र दिला जातो, पण तो र म्हणून दिला जात नाही, तो अर्धी वाटी असा काढला जातो ना, खाली आकडा काढला जातो. असं का? आमच्या गुरुजींनी उत्तर दिलं होतं. स्वामीजींनी म्हटले, बाळा तू कधी विहिरीत पडलेली बादली काढली का? म्हटलं हा काढली ना. लोखंडी गज घ्यायचा, त्याचा गळ करायचा, गळ, त्याला दोरी बांधायची, बादली त्या विहिरीत सोडायचा, त्याला बरोबर बादली अडकून येते. म्हटले मग अगदी असंच आहे, आपण जणू भवकुपात सगळ्या पडलेल्या बादल्याच आहोत. आपल्याला खेचण्यासाठी, आपल्याला ओढण्यासाठी, आपल्याला स्वतःकडे आणण्यासाठी त्याने क मध्ये तसा तो आकडा ठेवला अर्धा, की त्याने स्वतःला ओढण्यासाठी ती सोय ठेवलेली. कृष्ण नामातला तो आकडा त्याच्यासाठी.
म्हणून तर कृष्ण शब्दाची उत्पत्ती अशी आहे, कर्षेती ती कृष्णा, जो खेचून घेतो, जो ओढून घेतो. तुमची इच्छा असेल नाही तर नसेल. भगवान श्री शंकराचार्य पंढरपूरला आले. नियम होता 3 दिवसाच्या पेक्षा एका गावात थांबायचं नाही, पण पंढरपूरला आले आणि 7 महिने राहिले. कारण पांडुरंगाचं रूप, त्या रूपाने वेळ लावलं. 7 महिने कसं बसं मन कठोर केले, जायला निघाले. जाताना पंढरपूरच्या वेशीवर एक श्लोकच लिहून गेले की त्याने येऊच नका ज्याला परत जायचंय, कारण हा फक्त येऊच देतो. ओनली इनकमिंग, आउट गोईंग याच्याकडून नाहीच. हा फक्त येऊ देतो, इथून परत मनाने फिरून परत जाता येत नाही. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. तुकोबाराय म्हटले ना, देवा आता परत निघालो, जणू मुलगी सासरी चालली, कन्या सासऱ्याशी जाय. देवा आता देहूला परत निघालो, असं वाटतंय मन तुझ्याकडेच आहे, चुकली या माये. जणू आई लेकराची ताटातूट झाली. देवा असं वाटतंय जीवना वेगळी मासून, जणू माशाचा आणि पाण्याचा वियोग होतोय. मासा हा पाण्याशिवाय जगू शकत नाही. मासा पाण्याशिवाय, काही लोक माशाशिवाय जगू शकत नाही, हा भाग वेगळा आहे म्हणा, पण मासा पाण्याशिवाय नाही जगू शकत. साधू जे जातात ना, ते मन ठेवूनच येतात. ठेवून येतात म्हणण्यापेक्षा तो मन कोणाचं परत देतच नाही, फक्त देह घेऊन जा. मन तो तिथं ठेवूनच घेतो. मग ती अडचण प्रत्येकाचीच होते. आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. तिने त्या मैत्रिणीला विचारलं होतं, खरं सांग, आता इतर कोणाला सांगितलं असतं जो अध्यात्मातला पारखी नाही, ती अशी म्हटली होती की जो अध्यात्मातला पारखी नाही त्याला हे सांगून कसं काय चालेल, कारण की तो वेगळा संशय घेईल. पारखियासी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. ती मैत्रीण होती ना, ती आध्यात्मिकच होती. तिने सांगितलं, हे बघ, तुला जी अवस्था प्राप्त झाली ना मनामध्ये प्रभूचं स्मरण, यासाठी योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात, ध्यानी ध्यान करतात. तुला जर ते अनायासेने प्राप्त झाले तर घरी कशाला जाते मग? असं कर ना, इथंच राहा, जिथं देवाने ठेवलंय तिथंच राहा, जसं ठेवलंय तसंच राहा, आणि ज्याला पाहिलंय त्यालाच पहा. शेवटचं तुका म्हणे निवांत राही, तुका
दोन लीला सांगायच्या आणि सेवेची सांगता करायची 15 मिनिटांमध्ये. प्रभू मथुरेमध्ये अवतीर्ण झाले आणि प्रभूने वृंदावनात गोकुळात ज्या गोड लीला केल्या त्याला आपण मधुर लीला किंवा काल्याच्या कीर्तनामध्ये त्या सांगितल्या जातात. त्या सांगावा असा पूर्वसुरींचा श्रेष्ठांचा आदेश आहे. देवादिदेवा जगत्रय जीवा परियेसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे
लीला म्हटलं की माणसाला असं वाटतं आता त्याच ज्या ऐकलेल्या आहेत त्याच ऐकाव्या लागतील आणि प्रत्येक काल्याच्या कीर्तनामध्ये त्याच सांगितल्या जातात. पण देवाच्या ज्या लीला आहेत ना त्या माणसाच्या मनातील वासनेची जळमट धुवून काढणारी लीला आहे. मुळात देवाचा जो उपदेश आहे तो गीता आहे. देवाने जे सांगितलंय, श्रीकृष्णाने जे सांगितलंय ती गीता आहे. आणि देवाचं चरित्र म्हणजे श्रीमद भागवत आहे. पण जगामध्ये गीतेची प्रवचनं एवढी होत नाही जेवढ्या श्रीमद भागवताच्या कथा होतात. म्हणजे देवाने सांगितलंय त्याकडे लोकांच्या रुचीपेक्षा, आवडीपेक्षा देवाने जे केलंय ते माणसं जास्त विचारात घेताना आपल्याला जगामध्ये दिसतात. का म्हणून? कारण चरित्र हे एकाच वेळी इतिहासापेक्षा प्रौढ आहे. चरित्र हे त्याच वेळी कादंबरीपेक्षा जास्त रमणीय आहे. आणि साधूचं देवाचं हे जे चरित्र आहे ना हे माणसाची विकार धुवून काढतं. माणसाने चरित्राला, लीलेला कमी समजू नये. तत्वज्ञानापेक्षा लीलेला काही माणसं कमी समजतात. रामकृष्ण परमहंसाचे जे शिष्य होते योगानंद, रामकृष्ण परमहंसाच्या आश्रमामध्ये सकाळी गीतेवर प्रवचन असायचं आणि संध्याकाळी भागवतावर प्रवचन असायचं. ते योगानंद विचार करायचे काय भागवत ऐकायचा, त्यात लीला देवाने चोरी केली, त्यात काय ऐकायचं. ते फिरायला निघून जायचे. सकाळी गीतेला मात्र तत्वज्ञानाला हजर असायचे. ते योगानंद एके दिवशी रात्री विचार करतात की आपले गुरुजी म्हणतात की मी जरी लग्न झालं असलं तरी सुद्धा शारदामाई त्यांची जी पत्नी आहे तिला मी आई मानलंय. तिचं माझं नातं फार पवित्र आहे. लोकांच्या दृष्टीने फक्त ती माझी पत्नी आहे, बाकी मी तिच्याशी आई इतकं पावित्र्य जपले. एके दिवशी रात्री यांना जाग आली, विचार केला की म्हणतात खरी गुरुजी की पत्नीशी एवढं पावित्र्य जपलंय, आईसारखं तिच्याशी नातं ठेवलंय, असं शक्य आहे का? रात्री 2:30 वाजले होते. ते उठले आणि रामकृष्ण परमहंस ज्या कालीच्या मातेच्या मंदिरात झोपायची तिथं गेले. रात्री 2:30 वाजता रामकृष्ण परमहंस बिछाण्यावर नव्हते, म्हणजे बिछाना रिकामा होता. म्हटलं बरोबर, आपला संशय खराच ठरला. आपण काय खोटं बोलतच नव्हतो. हे आपण स्टिंग ऑपरेशन केलं ते बरंच झालं. हे आधीच करायला पाहिजे होतं. नौबत खाण्यात शारदामाई झोपायच्या, म्हणजे आम्हाला न सांगता असं रात्रीच्या वेळी पत्नीला भेटायला रामकृष्ण परमहंस जातात. काय नौबत खाण्यात झोपायच्या शारदामाई. जावं की न जावं म्हणून त्या बिछाण्याजवळ उभे राहिले. 2:45 वाजले. तोच रामकृष्ण परमहंस गंगेकडून म्हणजे समोरच्या दरवाजातून स्नान करून येत होते. उजव्या खांद्यावर ओलद होतं आणि कमरेला दुसरं कोरडं होतं. एका क्षणात चूल झाली. एका क्षणात लाज वाटली स्वतःच्या अपवित्र विचारांची. एक सांगू, मोठी माणसं चुकतात, चुकत नाही, पण जरी चुकली तरी सुद्धा ती पटकन माफी मागतात. म्हणजे ती एक तर चुकत नाही, पण जरी चुकली तर ती पटकन माघारी येतात, पटकन माफी मागतात की चुकलो. सामान्य माणसाचं एक लक्षण आहे, काही झालं तरी रात्रीचं काही लग्नावून म्हणे नवरा बायको उशिरा घरी आले, कुलूप लावलेलं होते, ती बाई कुलूप खोलत होती चावीने. बायको तिला काही ते कुलूप खोललं नाही, अंधार होता, त्याने टॉर्च चालू केली मोबाईलची बॅटरी. काहीतरी सहाय्य करावं, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावी सहाय्य. तिला काही ते कुलूप खोललंच नाही. 10 मिनिटं तिने प्रयत्न केले. शेवटी त्याने सांगितलं मी करू का प्रयत्न. तिने चावी त्याच्या हातात दिली. त्याने मोबाईल म्हणजे बॅटरी लावलेली होती त्या तिच्या हातात दिली. तिने लाईट दिला. त्याने चावी त्या कुलपात घातली त्या नवऱ्याने आणि ते कुलूप राजी झालं होतं. पहिल्याच खटक्याला उघडलं ते कुलूप. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने माघार नाही मानली. तिने सांगितलं असा लाईट द्यायचा असतो मग कुलूप खोलत असतो, तुम्ही लाईटच चुकीचा देतो. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये काही माणसं असतात. मी म्हणत होतो एखाद्या पोरी चांगलं झालं तेव्हा मी म्हणत होतो देऊन टाक तिच्या वडिलांना. वाईट झालं मी म्हणत होतो या भानगडीत पडून. आणि गाडीवर पडलं मी म्हणत होतो गाडी चालवू नको तू पडणार. तो मोठा त्रिकालातने लागून गेला. पण मोठी माणसं चुकली तरी माघारी येतात. योगानंदांनी पाय धरले रामकृष्ण परमहंसाचे. मी विचारलं होतं की गुरुजी असा संशय तुमच्या प्रती मला काय यावा. तर रामकृष्ण परमहंसांनी उत्तर दिलं होतं की योगानंद तुझा देवाच्या तत्वज्ञानावर विश्वास आहे पण देवाच्या चरित्रावर नाही. तू देवाच्या चरित्राला गैरहजर असतो, भागवताला गैरहजर असतो,
तू देवाचं तत्वज्ञान ऐकतो, चरित्र न ऐकल्यामुळे तुझ्या अंतकरणामध्ये संशय बळावला, म्हणून देवाचं चरित्र ऐकलं पाहिजे. विठ्ठल देवाने रात्री 12 वाजता मथुरेमध्ये वद्य पक्षामध्ये, कृष्ण पक्षामध्ये, श्रावण महिन्यामध्ये, अष्टमी तिथीला, रोहिणी नक्षत्रामध्ये, बुधवारी चंद्रवंशामध्ये, वृष्णी कुळामध्ये वसुदेव देवकीच्या पोटी अवतार घेतला. प्रत्येक गोष्टीला काही अर्थ आहे. रात्री 12 वाजता का? कारण रात्री 12 वाजता काम आक्रमण करतो. कामावर विजय मिळवण्यासाठी कृष्ण नाम आहे. म्हणून जेव्हा कामाचं आक्रमण होईल तेव्हा कृष्ण कृष्ण म्हणावं, पाप होत नाही. कामाचं आक्रमण झालं की कृष्ण कृष्ण म्हणावं, पाप होत नाही. हे माझं म्हणणं नाही, धर्मसम्राट करपात्री स्वामीजींचं. ज्यांना अखिल जगाने धर्मसम्राट म्हटलं त्या करपात्री स्वामीजींचं म्हणणं. भूक लागली तर राम राम म्हणावं, पाप होत नाही, चोरी होत नाही. असं वाटलं की भूकच लागली, चोरीच व्हायला लागली, राम राम म्हणावं. राम नाम त्यासाठी, कृष्ण नाम कामावर विजय मिळवण्यासाठी. अष्टमी तिथी देवाने निवडली कारण 8चा अंक गमतीचा आहे, तो घटच चालतो. आम्हाला गुरुजींनी असं शिकवलं की 8चा अंक हा वजा अंक आहे. 8 1 8, 8 2 16, 16 मध्ये 6 आणि 1 आहे ना, बेरीज 7 होते. 8 2 16, 8 3 24, 4 2 7, वजा झाला ना. 8 4 हा, बेरीज किती होती? झालं ना वजा. 8 5 बेरीज काय म्हणतील, एवढी परीक्षा तर आम्ही शाळेत सुद्धा दिली नाही मास्तरांनी. आम्हाला ते बापू गुरुजी होते, फार चांगले आमच्याकडून पाठीपाठ, पण आम्हाला व्हायची नाही. आम्ही गैरहजर राहायचो, घरी राहायचो. गल्लीतून म्हणे आजोबांना नातू चालले होते, आजोबांच्या बोटाला नातवाने धरलं होतं. त्या नातवाचं नाव बंड्या. त्या बंड्याला आजोबांनी सांगितलं, समोरून गुरुजी यायला लागले आणि तू शाळेतच गेला नाही, तुझे पाडेपाठ झाले नाही, तू 10 दिवस शाळेत गेला नाही. गुरुजी येतील, मारतील, जा घरात लप. गुरुजी गेले का मी तुला बोलवून घेतो. त्या आजोबांना त्या बंड्याने सांगितलं, आजोबा तुम्हीच पळा आणि तुम्हीच लपा. मी माझ्या गुरुजींना असं सांगितलं होतं, माझे आजोबा वारलेत, मी 10 दिवस शाळेत येणार नाही. 9 हा पूर्णांक आहे. 9 1 9, 9 2 18, 8 आणि 1 9, 9 3 27, 7 2 9, 9 4 36, 6 3 9, अगदी 9 9 81, 8 आणि 1 9. 8 मात्र वजा होणारा अंक आहे. जणू भगवान श्रीकृष्णाला सांगायचे, अष्टमीला आलो ना, मग आता जगामध्ये राक्षसांची संख्या अशी 8च्या अंकाप्रमाणे वजा वजा आणि वजा होते. का ग बगरी ठामारी देनुकासुर अरिष्टासुर आदी मारले देवाने. देव मोठे झाले, थोड्याशा खोड्या चोऱ्या करू लागले. यशोदा कंटाळली आणि यशोदेने सांगितलं, कृष्णा रानात जा. रानात सुद्धा भगवान काही गप्प बसले नाही. रानात देव एखाद्या उंच दगडावर बसले की ते गोपाळ म्हणायचे, कृष्णा तू राजासारखा शोभतो रे. गड्यानो राजा की रे झाला,
ज्यांच्याकडून थोड्याफार चाली शिकल्या त्या बोधे बाबांनी बांधलेली. बोधे बाबांना जाऊन आता महिना होईल 16 तारखेला. चाली तशा जर म्हटल्या तर त्या गवळणींच्या भावाची अभिव्यक्ती होती. फार गोड चाली बाबांनी बांधल्या. त्यांचे वारकरी संप्रदायाच्या भजनावर फार उपकार. एक ऋषितुल्य व्यक्ती या महाराष्ट्रात होऊन गेली, पूज्य श्री बोधे बाबा. फार गोड चाली त्यांनी म्हटल्या. गवळीच म्हणायच्या ना, मग त्याच म्हणावे, संतांच्याच म्हणाव्या आणि या अशा सात्विक चालीत म्हणाव्या. मी पंढरपुरात गवळण ऐकली. मी गवळ्या घरची गवळण आहे, माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. म्हणलं तुला पोलिसांची थर्ड डिग्री द्यायला पाहिजे. तुझं रिमांड काढल्याशिवाय दुसरं कामच नाही चालणार. साधूंचे शब्द आहेत, ते जे देतील ते साधारण माणसाची शब्द देऊ शकणार. गवळणीच म्हणायचं म्हणा, या म्हणावं ना, काय गोड चालीत मला सांग. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधनी. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधनी. पाच पाच पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानोबाला 1 पुरी. आम्हा धाडीने महिला दुरी, आमुची ठकवणी खाली शिदोरी. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधनी. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधनी. भगवान श्रीकृष्ण एके दिवशी थोडे उशिरा उठले. भगवान श्रीकृष्ण उशिराच उठतात थोडेसे. आजही वृंदावनामध्ये 8:30च्या आधी कधीच मंदिर उघडलं जात नाही. मी वृंदावनला होतो, APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले होते. दर्शनाला आले तेव्हा पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं उघडायचं का मंदिर. 7 वाजता आले होते. त्यांनी सांगितलं नाही रोज कितीला. म्हटले 8:30ला उघडतो. मग देवाला आपल्यासाठी उठवायचं नाही, आपण देवासाठी वाट पाहायची. रामेश्वरम त्यांचं गाव होतं, APJ अब्दुल कलाम. रुद्रवीणा त्यांना वाजवता यायची. आवडता ग्रंथ गीता. धर्म इस्लाम 5 वेळ नमाज पडायची, पण आवडता ग्रंथ गीता. अशी माणसं कुठे गेली कुणास ठाऊक. अशा माणसांची आवश्यकता. त्या APJ अब्दुल कलामांनी वाट पाहिली 8:30 पर्यंत, 1.5 तास वाट पाहिली. नंतर भगवान श्रीकृष्णाचं बाकी बिहारी मंदिर उघडलं. नंतर त्यांनी दर्शन केलं. कारण की वृंदावन मध्ये भगवान 12 वर्ष 54 दिवस राहिले. मग एवढ्या लहान मुलाला आपण लवकर उठवू नये. विज्ञाने म्हणतं की लहान लेकराला उठवलं की त्याच्या बुद्धीचा विकास थांबतो, वाढ खुंटते. पण लहान पोरं जितकी झोपतील तेवढं चांगलं. म्हाताऱ्या लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे की स्वतः झोपत नाही, दुसऱ्याला झोपू दे. झोपू द्यावं लहान पोरांना. 16च्या आत लहान पोरांना उठवू नये हे विज्ञानाने सुद्धा मान्य केलं. थोडे उशिरा उठलेले भगवान काहीतरी पूजेची तयारी. विचारलं बाबा कसली पूजा आहे. म्हटलं कृष्णा बाजूला हो, आंघोळ नाही केली. ही इंद्र यागाची पूजेची सामुग्री. हात लावशील दुसरी सामुग्री आणावी लागेल. असं बाबा. इंद्र काय करतो. म्हटले पाऊस पडतो. अजून काय पावसाची आवश्यकता आहे बाबा. म्हटले तरी पण इंद्र पाऊस पडतो रुष्ट होईल, पाऊस नाही पडणार. आपल्या गायी चरतील कोणत्या गवतावर, आणि मग आपलं हे गवळी जीवन हे कसं काय चालू राहील कृष्णा. बाबा मला असं वाटतं की आपण चांगलं वागावं, मग कुठलीच देवता आपली अडवणूक करणार नाही. भगवान श्रीकृष्णाचं उत्तर असे, कर्म ना जायतो जंतु कर्म नैव विलीयते. माणसाचं जीवन एवढं नीतीने धर्माने पाहिजे की कोणीच त्याला आपल्याकडे सगळे कागदपत्र. ट्रॅफिक पोलिसांना का घाबरायचं, सीट बेल्ट लावलेला असेल तर. माणसाकडे चुका फार असतात आणि मग अशा व्यक्तीला फार दुरुस्त्या कराव्या लागतात. ही शांती घाल, ती शांती घाल, इकडे जा, नाशिकला तिकडे जा. त्याला काही माझा विरोध नाही, कर्मकांड केलंच पाहिजे, जेवढं आवश्यक आहे तेवढं केलं पाहिजे. पण जर जीवन चांगलं ठेवलं ना, मग कुठल्याच देवतेची ताकद नाही की तो तुमची अडवणूक करेल. जीवन त्यासाठी माणसाचं फार शुद्ध पाहिजे. बाबा आपण धर्मकार्य करतो, आपण सगळं चांगलं 5 यज्ञ करतो. आपण रोज गाईचा घास काढतो, रोज कावळ्याचा घास काढतो, रोज अग्नीचा घास काढतो, पंचयज्ञ करतो, पितरांचा घास काढतो, देवतेचा घास काढतो. आपल्याला अडवण्याची इंद्राची काय ताकद आहे बाबा. म्हटले बरोबर आहे कृष्णा. मग काय करायचं. मग आपण ही पूजा पर्वताची करू, गोवर्धन पर्वताची करू.
आपली संस्कृती ही निसर्ग पूजक संस्कृती आहे. आपण झाडाची पूजा करतो. वट सावित्री म्हणजे झाडाची पूजा आहे. त्या दिवशी ती बाई सुद्धा वडाला जाऊन त्या वडाला आपल्या पतीसाठी काही मागणं मागते की बाबा वडा मला पाव मध्ये मला घालायचं नाही तर वडा पाव एकत्र येईल ना, की माझ्या यांना आरोग्य दे, जन्मोजन्मी हेच 7 जन्मी मला हेच मिळू दे, असे नका कसे पण सांभाळून घेईल, काय हरकत नाही, ऍडजस्ट करेल, पण दे बाबा 7 जन्मात. भारतीय संस्कृती ही निसर्ग पूजक संस्कृती. नदीची पूजा, कधी तुम्ही काशीला जा, आरती असते संध्याकाळी, गंगेची पूजा केली जाते. बाबा आपण मग पर्वताचीच पूजा करत का नाही? आपण पर्वताची पूजा केली पाहिजे. नंद बाबाने ऐकलं, गेले गोवर्धन पर्वताची पूजा झाली, राग आला इंद्राला, सावर्तक नावाच्या मेघाला आज्ञा दिली की माझी पूजा थांबून गोवर्धन पर्वताची पूजा. सावर्तक नावाच्या मेघाने न भूतो न भविष्यती असा पाऊस पाडला. गणम सावर्तकम नाम मेघानाम चांतकारी नाम. सगळे घाबरले, कृष्णा काय करायचं रे? तुझं ऐकून इंद्र पूजा थांबवली, गोवर्धन पर्वताची पूजा केली, इंद्र कोपला बहुतेक, इतका पाऊस पडतोय आता काय करायचं? भगवंताने सांगितलं चला पर्वत उचलू, छत्रीसारखा उचलायचा, याच्या खाली थांबू. ठीक आहे बाबा, तो म्हणतो तो उचलू, असं मारायचं तर तसं मग. सगळ्यांनी ताकद लावली, पर्वत उचलला गेला. गिरी गोवर्धन येणे उचलिला, करंगळी फार नाजूक आहे, करंगळीला ताकद नाही. त्यात पुन्हा डावा हात तो जास्तच नाजूक आहे, उजव्या हातात थोडी जास्त ताकद असते, डावा हात नाजूक, त्यात पुन्हा करंगळी फारच नाजूक. करंगळीचं काम दुसरं काहीच नाही, फक्त एकच, आलोच 1 मिनिट, तेवढंच सांगण्यासाठी करेल, दुसरं काय करंगळी काम करा. पेन धरला तर ती अशी बाजूला राहते, पण त्या करंगळीकडून देवाने हे करून घेतलं. देवाचं देवत्व यात आहे, श्रीकृष्णाचं देवत्व यात आहे. देवाने जो पर्वत धारण केलाय तो 7 दिवस 7 रात्री, देवाचं वय 7 वर्ष 7 महिने 7 दिवस. गोवर्धन पर्वताची लांबी 7 कोस आहे. गोवर्धन पर्वत वृंदावनहून 7 कोस आहे, गोकुळाहून 7 कोस आहे, मथुरेहून 7 कोस आहे आणि नंदगावहून पण 7 कोस आहे. तो सेंटर आहे ब्रजभूमीचा आणि त्याची सुद्धा लांबी 7 कोस आहे. आणि तो देवाने धारण केला तो 7 दिवस आणि 7 रात्री. कोणी काठ्या लावल्या, कोणी बांबू लावले, कोणी लाठ्या लावल्या, कोणी खोडं लावले. 3 दिवस झाले. देवाचा मित्र होता पेंद्या, त्यांचे ते कृष्णा थकला अशी, बैस जेवण करून घे. म्हणजे मी बसलो तर कोणी शिल्लक राहणार नाही. अरे वा, असा कोण लागून गेला तू? बैस खाली. देव खाली बसले नाही, पण थोडा पर्वत खाली गेला तर काठ्या बांबू तटातट करून तुटायला लागल्या. पेंद्याने सांगितलं कृष्णा सांभाळ. देवाने सांभाळला. मग पेंद्याने विचारलं कृष्णा एवढी ताकद कुठून आली? म्हटलं मी देव आहे. हा देव बिव काय नाही, तू देव असायला काय केलं? म्हटलं मी पुतना मारली. कृष्णा खोटं बोलू नको, मी सुद्धा काठीने वाजवलीच तिला, मरता मरता मी सुद्धा होतोच. कृष्णा तुझ्याकडे ताकद आहे, कुठून आणली सांग. काय सांगावं? कृष्णाने काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं. कुछ माखन का बल बढ्यो, कुछ गोपन करियो सहाय, श्री राधा जी की कृपा से मैंने गिरीवर लियो उठाय. दया दुधाची ताकद आहे, शाकाहाराची ताकद आहे. खरी गोष्ट आहे, शाकाहारात फार ताकद आहे बरं. मांसाहारी माणसं त्यांचे मसल्स पॉवरफुल असतील, पण सहन करण्याची ताकद त्यांची कमी आहे. अमेरिकेच्या एका संस्थेने मागे असं निरीक्षण केलं. त्यांच्या निरीक्षणात आत्महत्या केलेल्या 100 लोकांपैकी 95 लोक हे मांसाहारी असतात असं आढळलं. कारण ती माणसं दुःख सहन करू शकत नाही. ती माणसं दुःख सहन करू शकत नाही, आघात पचवू शकतात शाकाहारी माणसं. शाकाहारात मोठी ताकद आहे. कुछ माखन का बल बढ्यो,
ही शाकाहाराची ताकद आहे पेंढ्या. आणखी कुछ गोपन कर्यो सहाय. तुम्ही सारखे माझ्याकडे पाहता, मी सारखा तुमच्याकडे पाहतो. मला एक मंत्र येतो, पेंढ्या मी तुमच्या डोळ्यातून तुमची ताकद चोरली, माझ्याकडे घेतली आणि त्या ताकदीने हा पर्वत धारण केलाय. तर पेंढ्याने सांगितलं तरी 3 दिवस झाले मला अशक्तपणा जाणवायला लागला, थोडा विकनेस आलाच. कृष्णा खरं सांगली, हे पाणी एवढं पडतंय, हे कोण घेऊन जातंय, कोण पितंय, पाणी आत काय येत नाही. कृष्णाने त्या पेंढ्याला जे कारण सांगितलं ते सांगतो. गर्ग संहितेतला भाग आहे हा. आणि सांगता करतो सेवेची 6 वाजले. म्हटले पेंढ्या मी देव आहे आणि हे पडणारं पाणी जो म्हातारा पितोय ना तो अगस्ती ऋषी आहे. या सर्पाने जो वेढा टाकलाय ना आतमध्ये पाणी न येण्यासाठी, हा सर्प वासुकी नावाचा सर्प. म्हटलं हा म्हातारा याचा काय संबंध रे? कृष्णा तेवढं सांग. म्हटले आता तेवढंच सांगणार आहे, वेळच तेवढा आहे मला, की हा अगस्ती ऋषी दिसायला एवढासा असेल. मागच्या अवतारात मी राम होतो, माझी पत्नी सीता जणू अन्नपूर्ण मातेचे हातच तिला लाभले होते. ती म्हणायची की पतिदेव कोणीतरी खाणारा येऊ द्या, चांगला जेवणारा येऊ द्या. आणि मग मी एके दिवशी तिच्या हट्टाला सन्मान म्हणून या अगस्ती ऋषींना जेवायला बोलावलं. त्या अगस्ती ऋषी आले, जेवायला बसले आणि रामप्रभूंनी सीतामाईला कल्पना दिली की थोडं जेवण त्यांचं जास्त आहे. आता हा थोडा शब्द किती वाढवायचा हे काही सीतामाईंना कळालं नाही. मग त्यांनी 2 ठेवायच्या तर 4 चपात्या ठेवल्या. ते अगस्ती ऋषी ताड धरलं की तोंडात टाकायचे, चावणं बिवणं प्रकारच नाही. ही कथा फक्त ऐकायची, डोकं चालवायचं काम नाही. थोडं मेंदू शांत राहू द्या, काहीच काम नाही, फक्त ऐकायचं, फक्त कानासाठी. ती गर्ग संहिता असं म्हणते की ते अगस्ती ऋषी ताड धरकी टाकायच्या, ताड धरकी टाकायच्या. सीतामाता घामाघूम झाल्या. मैत्रिणींना बोलावलं, अष्टमहासिद्धी नवनिधींना बोलावलं, गणपती बाप्पा बोलावले, रिद्धी सिद्धी. कोण दळतंय, कोण मळतंय, कोण लाटतंय, कोण भाजतंय, कोण भाजी चिरतंय, कोण भाजी कापतंय, कोण आणतंय, कोण पाठवतंय. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 15 दिवस झाले. अगस्ती ऋषींचं जेवण काही थांबत नाही. शेवटी सीतामाई समोर आल्या ना. अगस्ती ऋषींनी सांगितलं, ऋषी किमान जेवताना घोटभर पाणी तरी प्यामध्ये. अगस्ती ऋषींनी सांगितलं नाही माई, माझा नियम आहे, निम्म जेवण झाल्याशिवाय मी पाण्याला हात सुद्धा लावत नाही. म्हटलं घ्या, अजून निम्मच झालं नाही तर पुरं कधी नाही. मी जर आता म्हटलं आता अशी निम्म कीर्तन झालं तर तुम्ही कोणत्या कोणत्या दिशेनं पळाल बरं. मग सीतामाई प्रभू रामचंद्रीकडे गेल्या की प्रभू परत आग्रह करणार नाही की जेवणाराच येऊ द्या, असाच येऊ द्या, तसाच येऊ द्या, फक्त यांचा शाप मला मिळू नये. प्रभू गेले. प्रभूंनी अगस्ती ऋषींना सांगितलं महाराज उरकून घ्या. ढेकर दिला. अगस्ती ऋषींनी हात जोडले, सांगितलं माई पाणी पाहिजे. सीतामाईने तर हात जोडले, तुमचं तर काही टँकर 2 टँकरनी भागणार नाही. मग प्रभूंनी मध्यस्थी केली की या युगात तुम्ही जेवलात ऋषी, पुढच्या युगात इंद्र माझा अपराध करेल, खूप पाऊस पडेल, त्या युगामध्ये तुम्ही या, तुम्ही त्यावेळी पाणी प्या. म्हणून तो म्हातारा अगस्ती ऋषी पेंड्या इथं पाणी पितो, म्हणून आपल्याला काही इजा नाही, म्हणून आपण सुरक्षित अनंत लीला प्रभूने केल्या. सरते शेवटी प्रभूने एक दिवशी विचार केला, मी श्रीमंत आहे, मी नंदाचा पोरगा आणि हा सबल नावाचा शूद्र कुटुंबातला पोरगा, शिळी भाकरी आणतो, कधी भाकरी आणत नाही. हा जर उपवाशी राहिला, मी जर माझी भाकरी लोण्यासोबत खाल्ली तर माझ्या मैत्रीचा याला तरी काय उपयोग. मैत्री अपूर्णत्व झाकून टाकते, तिला मैत्री म्हणतात. मी आळंदीला ज्ञानेश्वर विद्यालयात होतो की सकाळची शिप होती 7 ते 1. मधुकरी होती चरोलीची, आमची त्या बोर्डे वस्तीची. मधुकरी यायची 12 वाजता, मला मधुकरीच मिळायची नाही. 1 वाजता मला जायला 1:30 वाजायची. ती भाजी खराब व्हायची, मिक्स वेज ती सगळी एकत्र व्हायची, 80 घराची. पण जी प्रॉपर पोरं होती ना आळंदीची, मौसे, कुराडे, गुंडरे, फार चांगली पोरं होती. मी असं बाजूला जाऊन बसायचो, पण त्या पोरांनी डबे आणलेले असायचे. माझी मधुकरी तिकडं, मला काहीच नाही. 11 वाजता जेव्हा जेवणाची सुट्टी व्हायची तेव्हा ती पोरं झाडाखाली बसायची, मी बाजूला बसायचो. ती पोरं एकटी जेवत नव्हती, ती मला हाक मारायची, इकडे रे, आणि मग मी जायचो. आणि मग ती पोरं मला चतकूर भाकरी असं करून द्यायची. उलट ते तर फक्त स्वतःचा डबा खायची, माझ्या पुढे अशी व्हरायटी जमायची नाही.
याची चटणी त्याची मिरची. त्या 2 वर्षामध्ये म्हणजे 9वी 10वी एकही जेवणाची वेळ किंवा दुपारची सुट्टी माझी उपवाशी गेली नाही. मैत्री याला म्हणतात. कशाला म्हणतो? अपूर्णत्व जी घालवते तिला मैत्री म्हणतात. देवाने तेच ठरवलं की मी नंदाचा पोरगा आहे, पण हा सबल जर उपाशी राहिला तर मग माझ्या मैत्रीचा तरी काय उपयोग राहील. त्या दिवशी देवाने सगळ्यांची शिदोरी एकत्र केली. कुणाची शिळी असेल, कुणी आणलीच नव्हती, कुणाची चांगली होती. डाव्या हातावर काला घेतला आणि सगळ्यांना एकत्र जेव घातलं. तुम्ही शहरातली माणसं आहेत, तुम्हाला एक विनंती करतो की संध्याकाळी कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र जेवत जा. सगळे. एखादा उशिरा येत असेल ना, थोडी वाट पाहिजे, काय फरक पडत नाही. नाहीतरी तुम्ही 12च्या आत झोपतच नाही. नाहीतरी तुम्ही 12च्या आधी झोपतच नाही. शेवटच्या सदस्य आल्याशिवाय जेवायचं नाही. निम्म्यापेक्षा जास्त भांडणं आपोआप कमी होते. तर मोरारी बापूंचं वाक्य, 7 भजन में और 7 भोजन में बहुत आनंद है. सोबत भजनात काहीतरी वेगळा आनंद आहे आणि सोबत भोजनात काहीतरी वेगळा आनंद. सोबत जेवण शिकलं पाहिजे. सोबत एका पंक्तीला जेवण शिकलं पाहिजे. सोबतच्या भजनामध्ये फार आनंद आहे. तसा भोजनामध्ये आनंद आहे. भगवंताने त्या डाव्या हातावर तो काला घेतला, सगळ्यांच्या मुखामध्ये भरवला. तो काला साधू संतांच्या कृपेने आज या बोडकेवाडीमध्ये आपल्याला मिळतोय. त्याचं वर्णन शुकदेवजी भागवतामध्ये करतायत. बिभ्रदवेनुंज ठरपटयो शृंगवे त्रेच कक्षी वामे पानुम श्रवणकवलंत फलान्य अंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुरदो हा सयन्नर्म भी स्वैहि स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुगवाल केली. पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, बालकृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, नंद कृष्ण भगवान की, राधा कृष्ण भगवान की. या युगाला जर प्रेम युग, शेखरजी मोरारी बापूंचंच एक वाक्य की या युगाला जर प्रेम युग बनवायचं असेल तर परत एकदा भगवान श्रीकृष्णाचा काला या ठिकाणी झाला पाहिजे, अवतरित झाला पाहिजे. तसा तो झालाय. होण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी प्रार्थना करतो. एक सूचना आहे, आमच्या सद्गुरू श्री जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा शताब्दी उत्सव या येत्या वर्षी साजरा संपन्न होतोय. तर अशी सूचना आमच्या संस्थेकडून, सद्गुरू श्री जोग महाराज संस्थेकडून, की आपल्या तालुक्याचं अंतर आमच्या आळंदीपासून संस्थेपासून फार कमी आहे. या परिसराचं आपल्याकडून मोठ्या सहाय्याची अपेक्षा आहे. सहाय्य म्हणजे काय? एके दिवशी साधारणपणे तुमच्याकडून 1.25 लाख चपात्या त्या मिळाव्या अशी अपेक्षा आहे. प्रत्येक घरातून जर 50-50 चपात्या आल्या तर ती एका दिवसाची अन्नदानाची पंगत. आणि मग भाजीचं आमटीचं काय करायचं ते पुढे पाहू मीटिंगला. पण सध्या चपात्यांचं फक्त लक्षात ठेवा की एका घरातून किमान 50 चपात्या तरी आल्या तर तो मोठा उत्सव आणि त्या उत्सवाला आपलंही योगदान लाभेल. साधूची सेवा घडली की कान मुख पवित्र होतं, तसं साधूची अन्नाने सेवा घडली की आपल्या घरातलं अन्नही पवित्र होईल. ही भावना लक्षात असू द्या. तारीख तुम्हाला कळवली जाईल. मी तारीख आपले रामभाऊ बोडके योगीजी यांच्याकडे सांगेलच कोणती तुमची पंक्तीची जी तारीख असेल त्या तारखेला आपण ती सेवा करावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. या सेवेच्या निमित्ताने उपस्थित असणारी सगळी ही दिग्गज मंडळी, पेटीवर साथ केली आदरणीय श्री हृदयाभिन्न शेखरजी, मृदंगावर श्री कुष्टी गुरुजी, त्यांचे विद्यार्थी विठ्ठलजी, श्री जीवन मामा, आमचे सचिनजी फुलावळे पाटील, आमचे मित्र गोसेवक श्री संजय बापू बालवडकर, गजाननजी आणि साथीसाठी यतिराजजी महाराज लोहार, ही सगळीच मंडळी अरुण गुरुजी आहेत. महाराज एक गोड चाली म्हटल्या. सगळ्यांची नावं जरी मला ठाऊक नसली तरी सगळ्यांप्रती आदर आहे. तो आदर व्यक्त करतो आणि सेवा प्रभू चरणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. ज्ञानेश्वर
गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.